सर, मी सुरुवातीला फॉर्म भरायला म्हणून ऑनलाईन वेबसाईटवर गेलो आणि फक्त रजिस्ट्रेशन केलं, पण फॉर्म भरायचा राहून गेलाय. माझे डॉक्युमेंट आणखीन आलेले नव्हते आणि त्याच्यामुळे माझा फॉर्म भरायचा राहिलेला होता. पॉलिटेक्निकचा फॉर्म भरून मला पुढे BE सेकंड इयर अर्थात इंजिनिअरिंग करायचं होतं, परंतु नॉन क्रिमिनल इयरचं सर्टिफिकेट माझ्यापाशी नसल्यामुळे मला तो फॉर्म भरता आलेला नाही. सर, कास्ट सर्टिफिकेट माझ्याकडे अद्याप आलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे मी फॉर्म भरू शकलो नाही. किंवा कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट माझ्याकडे नव्हतं, तेव्हा म्हणून मी फॉर्म भरू शकलो नाही. अशा कोणत्याही कारणामुळे जर आपला फॉर्म भरण्याचं स्वप्न जर म्हणजे अधुरं राहिलेलं असेल तर काळजी करू नका. महाराष्ट्र शासनानं पॉलिटेक्निक अर्थात डिप्लोमा ऍडमिशन्स 2026-27 साठी फॉर्म भरण्यासाठीची मुदत वाढ केलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन गंमत काय आहे, काही जणांनी तर रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही आहे. म्हणजे काय झालंय की बाबा त्यांचे प्रॉब्लेम होते, डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल होते, कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी फॉर्म सबमिट केला नाही किंवा रजिस्ट्रेशनच न केलेले सुद्धा बरेचसे विद्यार्थी असू शकतात. किंवा 11वी-12वी सायन्स करूया असं विद्यार्थ्यांना सुरुवातीला वाटलं असेल आणि आता जर त्यांचा निर्णय बदललेला असेल तर मग मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, तर ही एक म्हणजे सुवर्ण संधी आहे, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, लक्षामध्ये ठेवा. म्हणजे आपल्या माहितीसाठी लक्षात घ्या की फक्त मुदत वाढले का एवढंच पाहू नका, तर आपल्या फॉर्मला परत एकदा जाऊन चेक करा, त्याला रिकन्फर्म आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे, कारण या मुदतवाढी सोबतच नेमके काय अपडेट्स आहेत, नवीन बदल काय झालेले आहेत ते पाहणं हे अत्यंत जरुरी आहे, जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सातत्याने आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 10वी नंतर काय करावं तिथपासून ते आता पॉलिटेक्निक हा जो भाग आहे तो धागा आपण कंटिन्यू अलर्ट मोडवर ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा पण होतो आहे. महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांचे येणारे फोन्स आणि त्याला मी माझ्या परीने रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये मला या ठिकाणी ऑनलाईन येता आलेलं नाही किंवा व्हिडिओ बनवता आलेला नाही, थोडासा व्याप होता. आता मात्र बऱ्यापैकी मी फ्री झालोय आणि त्यामुळे सातत्यानं याचे अपडेट्स आपल्याला मिळत राहणार आहेतच. नवीन असाल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा. व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुमचे जे हात आहेत ते व्हिडिओ शेअर करण्यासाठी वापरा, सगळीकडे शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्या समस्याच्या संदर्भामध्ये शेवटी मी तुम्हाला नंबर देणारच आहे, ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये तर मी नेहमी ऍक्टिव्ह असतोच. दरम्यान काही विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये मला रिस्पॉन्ड जर करता आलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे मला थोडंसं माफ करा. इथून पुढे कंटिन्यू आपल्या सेवेमध्ये मी हजर आहे. तर चला मुख्य मुद्द्याकडे आपल्याला जायचं आहे. एक नवी अपडेट आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलेला आहे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे पॉलिटेक्निकची ती आता बऱ्यापैकी वाढवलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं मिसिंग राहिलेलं आहे, रजिस्ट्रेशन केले पण फॉर्मच भरला नाही किंवा कास्ट सर्टिफिकेटच नव्हतं, नॉन क्रिमिलियरच नव्हतं, आणखीन काही प्रॉब्लेम्स होते किंवा बऱ्याचशा अडचणी होत्या, याच्यामधून शासनाला काही गोष्टी लक्षात आल्या आणि म्हणून त्यांनी ती मुदतवाढ केलेली आहे. नेमक्या काय गोष्टी आहेत, कोणत्या बाबी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो लक्षामध्ये घ्या, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवलेली आहे. नवीन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला ही माहिती पाहणं गरजेचं एवढ्यासाठी ठरतंय, कारण आपलं कुणाचंही नुकसान होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बऱ्याच जणांना हे पण टेन्शन येत असेल, मुदत वाढवली म्हणजे नेमकं काय केलंय, अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवली आहे. चला, अधिक ताणून ठेवत नाहीये, इथं समोर डेटा आपल्या आणलेलाच आहे की जुनी जी अंतिम तारीख होती ती 22 जून 2026 होती. मात्र नवीन जी अंतिम तारीख आहे आता ती 2 जुलै 2026 असणार आहे. म्हणजे साधारण आणखीन किमान एक 4-5 दिवसाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे. शासनानं नेमकं हे काय केलंय, याच्यासोबत आणखीन काही नवीन बदल केलेले आहेत. जुन्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा काही अलर्ट मोडवरती येणं आवश्यक आहे. काही बदल जे केले असतील तर ते आपल्याला बघायचे. शेवटपर्यंत मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये सांगणार आहेच नेमकी काय प्रॉब्लेम झाली होती. नेमकं असं काय झालं की शासनाला वाटलं की नाही, आता विद्यार्थ्यांच्यासाठी पॉलिटेक्निकचा फॉर्म भरण्यासाठीची मुदतवाढ देणं जरुरी आहे, गरजेचं आहे. असं गव्हर्नमेंटला नेमकं का वाटलं त्याचं कारण या ठिकाणी मांडण्याचा मी ट्राय करतोय, लक्षामध्ये घ्या. तर झालेलं होतं असं, नोंदणी केलेले जे विद्यार्थी होते ते 1,45,708 विद्यार्थी आहेत आणि प्रत्यक्ष शुल्क भरून म्हणजे पैसे भरून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे असे 1,15,053 विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळपास याच ठिकाणी आपल्याला जवळपास 30,000 विद्यार्थी असे पाहायला मिळत आहेत. ह्या दोन्ही आकडेवारीमधला जर फरक आपण बघितला, 1,45,708 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, नोंदणी केली आहे, पण बाळा नोंदणी करून भागत नाही, त्याच्या पुढच्या काही स्टेप्स आहेत ज्या की मी आपल्या एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी याच्यासाठी आपले 2 व्हिडिओ आहेत.
पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मी ते व्हिडिओ मी मांडलेले आहेत, तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता की नेमका फॉर्म कसा भरायचा आहे. प्रत्येक कॉलम ओळ ना ओळ मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली आहे, लक्षामध्ये ठेवा. तर तिकडे जाऊन तुम्ही तो म्हणजे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तिथून तुम्ही तो पाहून घेऊ शकता. त्यामुळं म्हणजे झालंय काय, रजिस्ट्रेशन एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, नोंदणी केली आहे. परंतु सबमिट किती जणांनी, फॉर्म कंप्लीट किती जणांनी केला, 1,15,053 विद्यार्थ्यांनी. म्हणजे इथं जवळपास 30,000 विद्यार्थ्यांचा आकडा समोर येतोय की असे हे 30,000 असे विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलंय, नोंदणी केली आहे, त्यांनी फॉर्म सबमिट केलाच नाही. मग अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी शासनाने हे स्टेप उचलायला किंवा उचललेली आहे असं पर्सनली मला वाटतं. त्या 30,000 विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. आता रजिस्ट्रेशन 30,000 विद्यार्थ्यांनी केलं होतं हे ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन गंमत काय आहे, काही जणांनी तर रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही आहे. म्हणजे काय झालंय की बाबा त्यांचे प्रॉब्लेम होते, डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी फॉर्म सबमिट केला नाही किंवा रजिस्ट्रेशनच न केलेले सुद्धा बरेचसे विद्यार्थी असू शकतात. किंवा 11वी 12वी सायन्स करूया असं विद्यार्थ्यांना सुरुवातीला वाटलं असेल आणि आता जर त्यांचा निर्णय बदललेला असेल तर मग मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, तर ही एक म्हणजे सुवर्ण संधी आहे, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, लक्षामध्ये ठेवा. तर मित्रांनो, मुदतवाढ का देण्यात आली, काही जणांचे जात प्रमाणपत्र प्रलंबित असल्याचं शासनाच्या लक्षामध्ये आलं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळण्यामध्ये विलंब होतोय, वेळ लागतोय असं लक्षामध्ये आलं. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सुद्धा काही जणांचं प्रलंबित होतं, जो डेटा गव्हर्नमेंटकडे इनपुट झाला त्याच्यानुसार या बाबी आहेत. डोमिसाईल प्रमाणपत्र उशिरा मिळण्यासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा शासनाकडे मागणी केलेली होती की बाबा काही करा, आम्हाला मुदतवाढ द्या, आम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि ग्रामीण भागामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम झालेले होते, म्हणजे इंटरनेट अवेलेबल नसणं, असलं तरी त्याला प्रॉपर स्पीड नसणं, फॉर्म सबमिट न होणं, नाही का, ते बफर तिथंच मुंडी फिरवत बसणं, असे बरेचसे प्रॉब्लेम होते. काही जणांनी मोबाईल फोनचा वापर करून फॉर्म सबमिट करायचा प्रयत्न केला, झाला तर झाला, नाही तर नाही झाला, अशी अवस्था झालेली आहे. इंटरनेटची प्रॉपर सुविधा ग्रामीण भागामध्ये नसणं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. तर ह्या सगळ्यावरती एक सोल्युशन म्हणून काय केलंय, मुदतवाढ दिलेली आहे. मग आता अजून अर्जच भरलेला नाही, मग आता काय करावं, सर मला करायचंय पण मी अजून अर्ज भरला नाही. तर बघ, तुझ्यासाठी चान्स आहे, अपॉर्च्युनिटी आहे बेटा, लक्षात घे. आता काय करणार आहे, तर अगोदर सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा, नोंदणी पूर्ण करा, लक्षामध्ये घ्या, नोंदणी पूर्ण करा. त्याचबरोबर कागदपत्र डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला फीस भरायची आहे, तर ते शुल्क भरा आणि अर्ज कन्फर्म करून टाका. जर जुन्या विद्यार्थ्यांचं हे राहिलेलं असेल, जुने म्हणजे कोण, की बाबा ज्यांनी फॉर्म साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण फॉर्म भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षामध्ये घ्या. नवीन विद्यार्थ्यांना पण ह्या स्टेप आहे, या स्टेप थ्रू तुम्हाला सगळ्यांना जावं लागणार आहे, लक्षामध्ये घ्या. आणि या स्टेप्स मध्ये अर्जाचा फॉर्मॅट काय असणार आहे, नमुना काय असणार आहे, ते आपल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी बनवलेलं आहे. 2 पार्ट मध्ये ते 2 व्हिडिओ आहेत, आपण तिकडे जाऊन ते पाहू शकता. तुमची एक पण सिंगल मिस्टेक होणार नाही, लक्षात घ्या. ओके, फक्त रजिस्ट्रेशन करून थांबायचं नाही, विद्यार्थ्यांची या ठिकाणी चूक होते आहे. पुढे भला मोठा फॉर्म आहे, तो फॉर्म आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ओके, आता ज्यांनी अर्ज भरलाय त्यांच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी, म्हणूनच मी म्हणालो होतो की बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तुमचा अर्ज भरून झालाय, सबमिट केलाय, तर थोडंसं काही गोष्टी चेक करून घ्या. ऍप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे का परत एकदा तपासून बघा. दुसरी बाब, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे का. मग तुमचं ते ऑफलाईन स्क्रुटनी असेल किंवा ऑनलाईन स्क्रुटनी असेल, ई स्क्रुटनी, कुठल्या मोडमध्ये तुम्ही ते व्हेरिफिकेशन केलेलं आहे, ते व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं कन्फर्म झाले का चेक करून घेणं बंधनकारक आहे. म्हणजे आपल्या कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स आपले योग्य आहेत का परत एकदा चेक करून घ्या. आहे आपल्याकडे वेळ अजून, पुन्हा विनाकारण नुकसान व्हायला नको. आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आपले ऍक्टिव्ह आहेत का हे थोडंसं तपासून घ्या. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही काळजी म्हणून या ठिकाणी सांगतोय. लक्षात घ्या, मुदतवाढीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, तर या मुदतवाढीचा फायदा सगळ्यात मुख्य म्हणजे कागदपत्र डॉक्युमेंट ज्यांचे प्रलंबित होते, दॅट दे वॉन्टेड टू कंप्लीट द फॉर्म बट बिकॉज ऑफ लॅक ऑफ डॉक्युमेंट्स दे कुड नॉट डू इट. म्हणजे त्यांना ते करता आलं नाही, डॉक्युमेंट नसल्या कारणामुळे नाही करू शकले विद्यार्थी. मग त्यांच्यासाठी हा फायदा आहे. ज्यांनी शुल्क भरलेलं नव्हतं, म्हणजे फॉर्म सबमिट करत असताना अचानक त्या पेजवर आले आणि यार आपल्या अकाउंटला आता पैसेच नाहीत, मग तोपर्यंत डिस्टर्ब झाला आणि मग त्याच्यामुळे मग ते पेंडिंग पडून गेलं. असं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा अपूर्ण अर्ज पूर्ण करण्यासाठी आता टाइम दिलेला आहे. अर्ज अपूर्ण राहिलेले विद्यार्थी याच्यामध्ये जे असतात तर त्यांना सुद्धा एक बेनिफिट होणार आहे. प्रवेशाबाबत संभ्रमात असलेले जे विद्यार्थी आहेत, सायन्स करू की आर्ट्स करू की कॉमर्स करू की डिप्लोमा करू, हे अजून जरी पूर्ण झालं नसेल आपलं, तर अजून पण आपल्याला चान्स आहे. 2 तारखेच्या आत आपण रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरून घ्या, सगळ्या स्टेप्स फॉलो करून घ्या. ठीक आहे.
महत्वाची एक सूचना आहे, लक्षामध्ये घ्या, कायम लक्षात ठेवा, मुदत वाढली म्हणजे काम पुढे ढकलायचं नाही. लक्षात घ्या, मुदत वाढली म्हणजे काम पुढे ढकलायचं नाही. चला आता बस झालं, मग काय नाही, 1 तारखेला भरू, 2 तारखेला भरू, शेवटच्या दिवशी भरू, असं प्लीज तुम्ही करू नका. नुकसान करून घेऊ नका. शेवटच्या दिवसामध्ये सर्व्हर स्लो होऊ शकतो, वेबसाईटवर ताण वाढू शकतो, डॉक्युमेंट्समध्ये जर त्रुटी राहिल्या तर परत दुरुस्ती करायला आपल्याकडे वेळ नसतो. डॉक्युमेंट्स म्हणजे समजा एखादं कागदपत्र ऐन फॉर्म भरता, कारण आपण एवढे वेंधळे आहोत की नाही, फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट वाचत बसतो, त्यावेळेला वाचतो, तेव्हा कळतं की इकडे स्पेलिंग चुकलं, इकडे डेटच चुकली आहे, अशा गोष्टी. तेव्हा मग ते एरर करेक्शनला आपल्याकडे वेळ राहतो का, शिल्लक नाही राहत. म्हणून म्हणतोय त्याच्यामुळे त्रुटी राहू शकतात कागदपत्रामध्ये, म्हणून शक्यतो आजच प्रोसेस पूर्ण करून घ्या, वेळ अजिबात लावू नका. आणि एक लक्षामध्ये घ्या, याच्या पुढे आपल्या ह्या चॅनलवरती नव्याने येणाऱ्या अपडेट्स या संदर्भातल्या कुठल्या आहेत, मेरिट लिस्ट बद्दलचं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे तेही तुम्हाला चॅनलवरती कळून जाईल. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, कॉलेजचे ऑप्शन कसे द्यायचे, याच्या संदर्भात सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहून घ्या. की बाबा ऑप्शन फॉर्म भरत असताना महाराष्ट्रातले टॉप 7 कॉलेजेस या संदर्भामध्ये खूप चांगला व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. ॲडमिशनचं शेड्यूल काय असणार आहे, प्रत्यक्ष कॉलेजची भेट आणि तिथं ऑफलाईन डॉक्युमेंट देणे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. शैक्षणिक व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि म्हणून चांगल्या संदर्भाने हा डेटा जो आहे, हा व्हिडिओ आपण सगळीकडे नक्की शेअर कराल. आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर हा फॉर्म भरत असताना कोणत्याही टप्प्यावरती जर अडचण आली तर 94 050 56 954 या मोबाईल नंबरवरती फोन लावायला विसरू नका. मी नेहमी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. फोन लावण्यासाठी आपण सायंकाळी 5:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण कॉल करू शकता, म्हणजे मीही डिस्टर्ब होणार नाही, तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. कमेंट बॉक्समध्ये सांगा नेमकं तुम्हाला समस्या काय आहे, त्याच्यावरती मी सोल्युशन जरूर सांगेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.